पाहिलेलं नाहीये. एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या अबोल शब्दांनी अगदी 2 शब्दामध्ये एवढं समर्पक उत्तर देणं ही खऱ्या अर्थानं खूप मोठी इनिंग आहे त्याच्या मॅच्युरिटीची, आणि ते मात्र त्यांनी दाखवलंय. आणि ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला प्रवीण सर की जेव्हा प्रणयने एक सामना जिंकला होता याच मैदानावरती, सावंत सरांनी ती गोष्ट आम्हाला आठवण करून दिली की तब्बल 51,000 रुपयांचं पारितोषिक दिनकरजी पोपेटा यांनी प्रणयला दिलं. आणि परंतु इथे मात्र आपण पाहतोय की विराटसाठी फक्त 1500 रुपये आले आणि 1500 रुपये फक्त विराटला आलेत. आणि कदाचित मला असं वाटतं की सायंकाळी दिनकरजी पोपेटा साहेब जेव्हा घरी जातील तेव्हा त्यांची सौभाग्यवती त्यांना हा प्रश्न जरूर करतील, हा दुजा भाव कशासाठी. तर निश्चित स्वरूपाने हे हशी मजाकचे प्रश्न आहेत, हे कुटुंबातले प्रश्न आहेत आणि निश्चित स्वरूपाने परंतु उत्तर नो डाऊट अप्रतिम, विराटची अप्रिशिएट तारीफ करावी लागेल. आणि कदाचित मी तर एवढं सांगेल की आज सायंकाळी संपूर्ण कळंबोली गावामध्ये आणि त्यानंतर पोपेटा परिवारामध्ये सर्वांच्या स्टेटसला पीटीसीने प्रदर्शित केलेली विराटची 51 धावांची पारी ही स्टेटसला आपल्याला पाहायला मिळेल. तर चला सामन्याला करायची सुरुवात. एक मोठा सामना आपल्या समोर पाहायला मिळतोय. एकीकडे आपण पाहतोय अर्थातच सुपर डीजी माऊली संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये अर्थातच रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघ. पहिला चेंडू ठोकलाय बाहेर, जातोय सीमारेषेच्या पलीकडे, येतोय हाय आणि हँडसम षटकार. पहिला चेंडू आगाज केलाय सुहास याने षटकाराने. एकमेव असा खेळाडू रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघामधला जो 4ही स्पर्धेमध्ये आपली भूमिका अप्रतिमरित्या बजावतोय फलंदाजीच्या माध्यमातून. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कमालीचा कमबॅक. विकास देखील कमालीची गोलंदाजी हाताळत आहेत. काय कमालीचं टीट फॉट ऍड दिलंय. मागील चेंडू हलकासा ओव्हरपिच होता, सुहासने त्याच्यावरती मात्र षटकार टोलवला, परंतु या चेंडू हलकासा लांब ठेवतायत आणि चेंडू मात्र आपण पाहतो की एसटी रक्षकाच्या हातामध्ये उर्वरित भूमिका बजावतोय. 2 चांगले खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये. एक लेफ्टम गोलंदाज जो मात्र ओव्हर द विकेटचा मारा करतायत. स्ट्राईक वरती सुहास. तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फिरवलंय, जाणार कुठे सरळ प्रेक्षकांमध्ये. हा पाहायला मिळतो दुसरा षटकार सुहासच्या बॅटीमधून. काय फटका सजवलाय, काय टायमिंग साधलं गेलंय, काय काय कमालीची. एखाद्या शेतकऱ्याच्या हातामध्ये गोफन फिरते ना त्या प्रकारे मात्र इथं बॅट फिरवली आणि चेंडू मात्र उर्वरित काम करतोय. सुहास करे पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांना भाग पाडतोय. तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता तुम्ही आमच्याकडे लक्ष असू द्या. षटकार सुहास यांच्या बॅटिंग मधून पाहायला मिळतोय. छोटा पॅकेट बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलाय विकास यांच्या विरोधामध्ये. 3 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर केलेत आणि त्याच्यामध्ये 2 चेंडू इथे मात्र ठोकलेत सीमारेषेच्या पलीकडे. बघा सुहास जेवढा जास्तीत जास्त काळ विकेट वरती टिकून राहील, पॉपिंग क्रीज मध्ये स्ट्रायकर एंड वरती, तेवढ्या चांगल्या चांगल्या धावा हा संघ इथं जमा करेल. विकास पडलेला मोठा प्रश्न सुहास नावाचं, याचं उत्तर तो कशा प्रकारे देईल. ओव्हर द विकेट पुढचा चेंडू. यावेळेस थोडासा धीम्या गतीने थोडासा इथे मात्र आपण पाहतो की पिचिंग लांब ठेवलं गेलंय. उसळी घेणारा चेंडू इथे मात्र सुहास यांना बीट करतोय. आधीच नैसर्गिकरित्या त्यांची हाईट कमी आहे आणि इथे मात्र आपण पाहतो की उसळी घेणारी चेंडू ची ही गती त्यांना मात्र बीट करते. 6-0 इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5वा चेंडू खोलात टाकला होता. कमालीचा चेंडू, रनआउटची संधी निर्माण झाली होती. थोडेसे फंबल होत आहेत. संधी मिळाली होती विकास यांना, परंतु संधीचं सोनं मात्र इथं साधता आलं नाहीये. विकास चांगला कमबॅक म्हणावं लागेल, खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एक अप्रतिम दर्जेदार फलंदाजाच्या विरोधामध्ये अशा प्रकारे कमबॅक करणं तेवढं सोपं नसतं, परंतु तारेवरची कसरत राहिली आहे पहिल्या 4 चेंडूंमध्ये. परंतु त्यानंतर चांगला कमबॅक विकासने आपल्या टीमसाठी जरूर करून दिलाय.
ठीक एज घेतोय चेंडू, गरज नव्हती गरज नव्हती गरज नव्हती, चुकीचा थ्रो. इथे मात्र आपण पाहतोय सुहास खूप क्विक आहेत आणि काय रनिंग बिटवीन द विकेट साधली गेली आहेत. ही चपळाई तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे, ही चतुराई तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि ही नैपुण्यता तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला अशा प्रकारच्या दुर्घटना आणि असे झालेले ऍक्सिडेंट याला तुम्ही मात्र संधीमध्ये कन्वर्ट करताना त्यावेळेला मात्र तुम्हाला रोखणं हे समोरच्या संघाला तेवढं सोपं नाहीये. 15 धावा धावफलकावरती आलेत, एका षटकाचा झालाय खेळ समाप्त आणि विकास थोडेसे महागडे पडलेत असं म्हणावं लागेल. 2 षटकार जरूर आलेत परंतु त्यांनी कमबॅक केला होता. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या या 2 धावा या षटकाला स्वीट एंड करतायत फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि धावफलक मात्र जाऊन थांबतोय 15च्या घरामध्ये. एक बिग फाईट सामना, एक मोठी लढत हॅलो किड्स प्री स्कूल चषक 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच चालू आहे मित्रांनो. क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात सुपर डीजी माऊली संघ जो मात्र शोधामध्ये आहे पहिल्या चषकाच्या. आणि दुसरीकडे जर का सांगायचं म्हणलं तर स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघ हा देखील शोधामध्ये आहे पहिल्या ट्रॉफीच्या. तर नक्की आज हे स्वप्न पूर्ण होणार का? विक्रम पवार नवीन गोलंदाज, बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. स्ट्राइक वरती सुहास असतील, एकीकडे अनुभव, दुसरीकडे मात्र आपण पाहतोय की रायझिंग स्टार. एकीकडे अनुभव आहेत, एकीकडे मात्र यंगस्टर आहे. यावेळेस मात्र विक्रम पवार यांचा पहिला चेंडू आखूट टप्प्याचा टोलवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. सुहास पवार इथे मात्र पॉवर दाखवतायत, षटकार ठोकलाय 6 धावांसाठी. तर सुहास मात्र पवार यांच्या विरोधामध्ये पॉवर दाखवताय, चेंडूला टोलत आहे सीमारेषेच्या पलीकडे. हा आलाय षटकार. बघा विक्रमजी पवार कन्सिस्टंट म्हणून ओळखले जातात, कमीत कमी धावा देत लवकर लवकर षटक कसं संपवता येईल याच्यावरती ते फोकस करतात. परंतु विक्रम पवार सारख्या अनुभवी गोलंदाजाच्या विरोधामध्ये आता अभ्यास चांगला झालाय सुहास यांचा. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर फिरवले, प्री माइंड शॉट होता, ओळखलं होतं की विक्रम पवार इथंच अटॅक करतील आणि त्याला मात्र रिॲक्शन दिली. यावेळेस गोपन फिरते पुन्हा एकदा 6 धावांसाठीची. प्रवीण सर, निश्चित स्वरूपाने जर का सांगायचं म्हणलं तर कळंबोली क्रिकेटमध्ये असे भरपूर सारे खेळाडू आहेत. तर जेव्हा एखादा खेळाडू चांगला फॉर्मला येतो तर मात्र लगेच त्याची कंपॅरिझन एखाद्या मोठ्या खेळाडू बरोबर होते आणि अशीच काहीशी कंपॅरिझन हे सुहासचं देखील केलं गेलं होतं अर्थात फरदीन यांच्या बरोबर. आणि निश्चित स्वरूपाने त्याची हाईट, त्याची खेळण्याची शैली ती कुठेतरी सुहासमध्ये जाणवते की काय. त्यामुळेच की आपण पाहतो की क्रीडा रसिकांनी स्वतःहून त्यांना मात्र भरभरून प्रेम देत असताना मात्र कळंबोलीचा फरदीन हा मात्र मैदानाच्या आतमध्ये गेलाय असं आवर्जून बोलतात आणि तो सुहास आता मात्र तुटून पडलाय. विक्रम सारख्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये अशा प्रकारे तुटून पडणं ही सर्वसामान्य गोष्ट नाहीये. अजून एक फटका, बॅक टू बॅक तिसरा षटकार. तुम्ही टाका मी ठोकतो हे सांगतोय सुहास करे मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही एखादा इंटरनॅशनल सामना पाहता किंवा एखाद्या मोठ्या क्रीडा स्पर्धामध्ये जाता त्यावेळेला मात्र 11 खेळाडू खेळत असतात परंतु त्यांच्या पाठीमागे 4 ते 5 खेळाडू असे असतात जे मात्र विरोधी संघाचा अभ्यास करत असतात. आणि कदाचित विक्रमजी पवार यांचा अभ्यास सुहासने व्यवस्थित केला की काय असं म्हणावं लागेल. त्यांची गोलंदाजीची पिचिंग, त्यांची गोलंदाजीची शैली, त्यांचं डायरेक्शन, त्यांची दिशा या सर्व गोष्टींचा अभ्यास सुहासने कदाचित योग्यरित्या केलाय. आणि आता मात्र आपण पाहतो की निर्णायक क्षणावरती सुहासची बॅट तळपली. 3 मोठे षटकार आलेत आणि धावफलकावरती धावा 33. लीजिए और एक तोहफा कबूल कीजिए जनाब, सुहास करे के बल्ले से आता हुआ ये हाई और हैंडसम बेहतरीन छक्का 6 रनों के लिए.
तर सलग 4 चेंडू 4 षटकार. पाचवा येणार का? ठोकलाय जरूर. जातोय कुठे? मिड विकेटच्या डोक्यावरून. हा येतोय 6 धावांसाठी षटकार. दोस्तो, वक्त नूर को बेनूर कर देता है. वक्त नूर को बेनूर कर देता है. यही वक्त है दोस्तों जो कोयले को कोहिनूर कर देता है. कोहिनूर मैदानाच्या आतमध्ये सुहास करे जो तळपल्या 5 चेंडूमध्ये ठोकतोय 5 षटकार. एक नवा विक्रम लिहिण्याच्या उंबरट्यावरती सुहास येऊन मात्र थांबलाय. हा विक्रम लिहिला जाणार का विक्रम पवार यांच्या विरोधामध्ये? पाहावं लागेल काय घडतंय आणि काय बिघडतंय. चला 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 लवकर 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 सामन्याला सुरुवात करायची. बघा, विराटचं जे स्वप्न होतं 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावण्याचं, ते स्वप्न आता मात्र इथे पूर्णत्वाला येईल का? चला चला लवकर लवकर सामन्याला सुरुवात करायची प्लीज. राईट ओव्हर द विकेट सुहास. यावेळेस मात्र सुहास मात्र खेळ भावना दाखवत आहेत. तर निश्चित स्वरूपाने आपण मात्र इथे पाहतोय की अक्षरशः मैदानावरती उपस्थित असलेल्या सर्व चंबूंमधून टाळ्यांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळतोय. याच्या मागचं कारण असं की विक्रमजी पवार नो डाऊट आज मार खात आहेत, त्याच्यात शंका नाहीये, परंतु त्यांच्याबद्दल असलेली मनामध्ये प्रामाणिकता, त्यांच्याबद्दल असलेला आदर आणि क्रिकेटबद्दल असलेली रिस्पेक्ट मात्र हे तर जरूर दर्शवत आहेत की यस, तुम्हाला हा सन्मान आहे. तर इथं मात्र आपण जरूर पाहतोय स्कोर कार्डवरती 46 आपल्याला पाहायला मिळतात. 46 धावा आपल्याला पाहायला मिळतात धाव फलकावरती. तर सुहासकर यांच्यासाठी मात्र एक पारितोषिक आले. बॅट इज आउटसाइड एज हवेमध्ये आणि इथे मात्र आपण पाहतोय रामा यांनी मात्र कॅच कंप्लीट केलाय. सुहास मात्र बाद होत आहेत. 11 चेंडू 44 धावांची खेळी सुहास यांचा खेळ आवडला मित्रांनो. टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा. कमी वेळेमध्ये शॉर्ट आणि स्वीट आणि एक अप्रतिम खेळी त्यांनी मात्र इथे साकारली. असं म्हणतात ना प्रवीण सर, आयुष्य फुलपाखरासारखं असावं परंतु जागावं मात्र वाघासारखं. आणि हेच मात्र सुहासने मैदानाच्या आतमध्ये दर्शवलेत. कमी चेंडू त्याच्या वाट्याला आलेत परंतु जे चेंडू आलेत ते मात्र अप्रतिमरित्या त्यांनी खेळलेत. सचिन कारवार मात्र आपण पाहतोय नवीन विकल्प मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. तर पारितोषिक होतं सुहास यांच्यासाठी टीम कडून तब्बल 3000चं, जर का त्यांनी अर्धशतक कंप्लीट केलं असतं तर. परंतु अर्धशतक इम्पॉर्टंट नाहीये. मी ज्या फ्लो मध्ये खेळतोय मला त्याच फ्लो मध्ये खेळायचंय. मग पर्याय आणि उत्तर काही असू द्यात. हेच करत असताना मात्र सुहास फसला आणि इथे मात्र बाद झाला. रामायांनी कॅच पकडला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. प्रवीण सर 46 धावा फलकावरती आल्यात. हे षटक जर का कमी धावांचं जरी येत आहे तरी सुपर टीजी माऊली संघ पुन्हा एकदा मुसंडी मारू शकतो. सचिन कारवार. प्रवीण सर, सचिन कारवार सर्वाधिक मैदानाच्या आतमध्ये पडलेला सर्वात मोठा प्रश्न हाच तो सचिन होता जो मागील 3-4 वर्षांमध्ये सातत्याने षटकार चौकारांसाठी ओळखला जायचा. कुठे गेलाय तो सचिन? मागील 4 स्पर्धेपासून क्रीडा रसिक शोधतायत सचिन आहे कुठे. सचिन कुठेतरी गायब झालाय की काय? लपंडाव चालू आहे सचिनच्या फलंदाजीचा परंतु अद्याप देखील आपण पाहतोय शाश्वतीपूर्ण खेळ पाहायला मिळालेला नाहीये. ओव्हरपिच चेंडू आणि यावेळेस आपण पाहतोय चेंडू मात्र भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय षटकार. आंब्याच्या पेटीमध्ये ठेवलेला आंबा बाजूच्या आंब्याला बघून रंग बदलतो तसा सचिनने आता मात्र रंग बदललाय की काय म्हणावं लागेल. हा येतोय षटकार. सुहासने ज्या प्रकारे इनिंग साकारली होती तीच इनिंग साकारण्याचा प्रयत्न करतोय. 52 धावा पूर्ण झाल्यात. 3 चेंडू बाकी अद्याप देखील. फटका इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाज
विजय थोरात यांच्या विरोधामध्ये. अजून एक मोठा फटका, अजून एक मोठा फटका सीमारेषेच्या पलीकडे मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय. सीमारेषेच्या पलीकडे हा षटकार. अठ्ठावन्न धावा फलकावरती आलेत. गोलंदाज महागडे पडलेत. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर घेतली गेलेली गोलंदाजी कुठेतरी अंगलटी आली की काय. हेलिकॉप्टर जरूर फिरवला गेलाय. हवेमध्ये चेंडू असेल. 3, 4, 5 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती प्रयत्न करतायत, परंतु चेंडू मात्र नो मॅन रिझन मध्ये लँड होतोय आणि 2 धावा मिळत आहेत. 60 धावा कंप्लीट होत आहेत. तर शेवटचा एक बॉल शेष या सत्रातला. तर पुढील सामन्यासाठी चला विनंती असेल रॉयल ए संघ आणि त्याचबरोबर संघर्ष ए संघ दोघांना मी विनंती करतो, चला आपण टॉस साठी यायचं. या इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा. शेवटचा बॉल विजय यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हर पिच चेंडू होता. टिपिकल सचिन कारवार सरळ बॅटीने व्ही शेप मध्ये येतोय. तगडा षटकार 6 धावांसाठी. सर ताकद बळावली आता संघाची असं म्हणावं लागेल. संपूर्ण खेळाडू, संपूर्ण पाठीराखे, संपूर्ण टीम जेव्हा एकत्रित येते त्यावेळेला मात्र नो डाऊट एक नॅचरली टीमची ताकद एनहान्स होते आणि हीच एनहान्समेंट आपल्याला पाहायला मिळते की काय आज फलंदाजीमध्ये. हा स्ट्राइक वरती पाहायला मिळतोय. दुसरीकडे जर का सांगायचं म्हटलं तर मयूर वाक्षे, दोनही फलंदाज नो डाऊट मातब्बर आहेत. दोघांकडे ताकद भरपूर आहे आणि अनुभव तेवढा चांगला देखील आहे. परंतु बघा प्रवीण सर, किती मोठ्या धावांचा टार्गेट तुमच्यापर्यंत ठेवला गेलाय.
याहून अधिक महत्वाचं आहे या धावांचा पाठलाग करत असताना तुम्ही टप्प्याटप्प्याने या धावसंख्येपर्यंत कसे जातात. एकात 25-30 जर का षटक आलं तर मात्र काहीही घडू शकतं. यावेळेस आपण पाहतोय जसा उल्लेख केला होता द गेम चेंजर शिवा मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि गेम पलटण्याची ताकद तो ठेवतो आणि पहिल्या चेंडूवरती मनसुबे इरादे त्याने मात्र स्पष्ट केलेत. हा आलाय षटकार. की सचिन ठोंबरे यांनी मात्र आगाज केलाय आणि कदाचित विरोधकांना हेच सांगतायत ये तो आगाज आहे, अंजामाना अभी भी बाकी आहे, ये तो झाके मेरे दोस्त पिक्चर अभी भी बाकी आहे. सचिन ठोंबरेच्या बॅटिंगमधून येतोय हा षटकार. यावेळेस कमालीचा चेंडू. रिस्ट वर्क पहा या गोलंदाजाचं. अगदी शेवटी आल्यानंतर रिस्टची पोझिशन काय वेगाने फिरतोय. अगदी यॉर्क करतायत आउटसाइडला ऑफ स्टिकच्या आणि परिणामादाखल मात्र आपण पाहतोय फलंदाज पूर्णपणे बीट. बाईकची एक धाव जरूर पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय मनीषच्या येण्याने या संघाची ताकद बळावली आहे, परंतु ताकद किती वाढली आहे याहून अधिक महत्वाचे प्रवीण सर की ऍट द एंड ट्रॉफी किती आल्यात. तर यावेळेस मात्र ऑन साइडला यावेळेस मात्र चेंडूला टॅप केले गेले. सचिन तिथे येत आहे चेंडूवरती. चेंडूला गॅदर तोपर्यंत मात्र आपण पाहतोय की एकने स्ट्राईक रोटेट झाली. प्रवीण सर आज संपूर्ण दिवसभर आपण पाहतोय की मला तर असं आठवत नाही की एखादी मॅच चालू आहे जिथं भर पावसामध्ये एखादी इनिंग खेळली गेली असेल. आज पावसाने थोडंसं नाखुश केलं. शॉर्ट फाईनला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक गुरवीर सिंग बाट अर्थात काका जिथून मात्र संपूर्ण मैदानाला कंट्रोल करतायत. क्षेत्ररक्षक कशा प्रकारे कुठे तैनात करायचे. येस टॉस करतोय आपण. बाबू यांना विनंती असेल की चला आपण टॉस करायचं प्लीज. दोन्ही संघाचे संघनायक इकडे आलेत. विराज एकाकडे आपण पाहतोय आणि दुसरीकडे मात्र आपण पाहतोय की संघर्ष हे संघाचे संघनायक राहुलजी केतन आहेत तिथं. यस दोन्ही यंगस्टर्स इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. हेड इज अ कॉल आणि इथे आलाय टेल. रॉयलने जिंकलाय. तर निर्णय कळवायचा जो काय असेल तुमचा प्लीज. यावेळेस मात्र केला गेला चेंडूला. सचिन चेंडूपर्यंत पोहोचतायत. माफ करा साईल आहेत तिथे. यावेळेस मात्र फेकी कमालीची होती. देखणी फेकी होती. वाखणण्याजोगी होती. कौतुकास्पद होते आणि इथे मात्र आपण पाहतो की मयूर वाक्षे यांचा मात्र अंत होतोय रनआउटच्या माध्यमातून. सर शाळेमध्ये शिकवलं गेलं होतं मजहब नाही सिखाता आपस में बैर रखना. आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण गोपाळकाला सेलिब्रेट करतो, दहीहंडी उत्सव जेव्हा साजरा करतो त्यावेळेला मात्र एकतेचं हे प्रतीक आपल्याला जरूर पाहायला मिळतं. कुठल्या प्रकारचा जातीपंथाचा विचार न करता हिंदू मुस्लिम सिख इसाई हम सब भाई भाई म्हणत मात्र खांद्याला खांदा लावून आपला माणूस वरती कसा पोहोचेल याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न दही काल्याच्या माध्यमातून दहीहंडीच्या माध्यमातून या मुंबई नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि अगदी आपण पाहतोय की दहीहंडी उंबरट्यावरती येऊन थांबले आणि संपूर्ण कळंबोलीमध्ये आपण पाहतोय की विविध गोविंदा पथकांच्या सराव सत्राला देखील सुरुवात झाली आहे. आणि आमचे डीजे मास्टर देखील काहीशी कल्पना देत आहेत की बाबा नो दहीहंडी येते आपल्या भेटीला. यावेळेस मात्र हुक केलाय चेंडूला. फाईनला चेंडू सरसावतोय. सीमारेषच्या पलीकडे येतोय. 4 धावांसाठी चौकार.
देखील विकासने पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या. ते देखील डावखुरी हाताचे गोलंदाज होते. मनीषने देखील 15 धावा खर्च केल्यात. त्यांनी देखील 15 धावा खर्च केल्यात. म्हणजे बरोबरीची अटीतटीची लढाई चालणार आहे की काय असं मला वाटतंय. 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. आवश्यकता असेल ती विजयासाठी ती म्हणजे तब्बल 52 धावांची. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय सुहास करे आलेत आणि स्ट्राईक वरती आपण पाहतोय वन साइड हिरो अर्थात गजानन बोडरे उर्फ भावड्या. अकुटापेची लाईन आणि काके यांनी पकडलाय कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि मित्र असं म्हणेल की पार्टी ऑन द फ्लोर इन द पिंड असंच म्हणावं लागेल. कम्मालीचा कॅच इथं मात्र पकडलाय आणि ही व्हिडिओ निश्चित स्वरूपाने भरपूर व्हायरल होणार आहे. नवीन फलंदाज प्रणय आलेत. अजून एक नवोदित रायझिंग यंगस्टर म्हणून सातत्याने चर्चेचा विषय असतो या खेळाडूकडे देखील. खूप चांगले ॲथलेटिक आहेत. फिटनेस लेवल त्यांचा अप्रतिम फिट आहेत आणि मागील स्पर्धेपासून आपण पाहतो की या खेळाडूने मात्र फलंदाजीच्या माध्यमातून इम्प्रेस केलंय. परंतु आज निर्णायक क्षणावरती त्यांना मात्र संघाने दिलेली संधीचं सोनं केलं जाणार काय. यावेळेस मात्र फिरवलाय चेंडू फिरवलाय सचिन यांना मात्र इथं मात्र आपण पाहतोय बीट केलंय फिरकेने. सुहास करे काय कमबॅक करतायत. मागील 2 स्पर्धेमध्ये अक्षरशः फलंदाज त्यांच्या विरोधामध्ये तुटून पडले होते जेव्हा ते गोलंदाजी करत होते तेव्हा. परंतु या मॅच मध्ये सर्वस्व पणाला लावलंय. रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघ 34 स्पर्धा खेळतोय आणि अद्याप एकही ट्रॉफी नाहीये. आणि ही लढाई कुठेतरी अस्तित्वाची झाली की काय. आणि या ट्रॉफीसाठी भरपूर मेहनत घेतली जाणार. या ट्रॉफीसाठी भरपूर परिश्रम घेतले जाणार. आणि आज आपण पाहतो की त्यांची संपूर्ण टीम पेटून उठली आहे. 8 चेंडू 50 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 50 धावांची आवश्यकता असणार आहे. 17 धाव फलकावरती आलेत. प्रणय आपल्याला पाहायला मिळत आहेत स्ट्राईक वरती. राईट मोर द विकेट. सुहास पुन्हा एकदा प्रणय स्ट्राईक वरती असतील. कमालीचा फटका. व्हॉट अ एफर्ट, व्हॉट अ टाइम. प्रणय देखील सांगतोय की आमच्याकडे देखील क्षमता आहे. सामना कुठे झुकेल हे माहित नाही परंतु माझ्याकडे देखील काबिलियत आहे आणि हीच काबिलियत मात्र प्रणय यांनी दाखवली आहे. मिड विकेटच्या दिशेने ठोकलाय 6 धावांसाठी हा एक षटकार. तर 6 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 44 धावांची. आणि बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय की बड्डे बॉय अर्थात साहिल मोहिते आलेत. आणि नुकताच जर का सांगायचं म्हणलं तर त्यांचा वाढदिवस हर्ष उल्हासामध्ये साजरा केला गेला आणि तमाम क्रीडा रसिकांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर कळंबोली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून साहिलला देऊया त्यांच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या या दिवशी. पहिला चेंडू सचिन यांचा साहिल यांचा सचिन यांच्यासाठी आणि काय कमालीच्या पद्धतीने टोलवलाय. वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून एवढं सोपं नाहीये मित्रांनो या क्षेत्रामध्ये षटकार टोलवणं. सचिनने मात्र एकदम इझिली या फटक्याला एक्झिट केलंय आणि समीकरण 5 चेंडू 38. वेगवान चेंडू होता. यॉर्क करण्याचा प्रयत्न त्यांनी ओळखलंय. कदाचित पिचिंग थोडीशी लांब ठेवली तर चेंडू तेवढी उसळी घेणार नाही. गती थोडीशी कमी होईल. त्यामुळे जेवढी जास्त वेगाने ऑफ स्टिकच्या खालती मारा करता येईल ही सुखकर बाजू असेल. कारण की जसं जसं या स्पर्धेमध्ये आपण पुढे जाऊ तशी आव्हानं मोठी होत जाणार आहेत. अकू टप्प्याची लाईन यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न
लिडिंग एज घेत चेंडू हवेमध्येच आपल्याच फॉलो थ्रू मध्ये इथे कॅच कंप्लीट केला गेलाय आणि कॉटन बोल्टच्या माध्यमातून साहिल यांना मिळतंय वैयक्तिक कोट्यामध्ये यश. तर विजय आलेत नवीन फलंदाज. तर समीकरण योगेश वाघ आमच्यापर्यंत सांगतायत 3 चेंडू 37, हा चेंडू निर्धाव 2 चेंडू 37. एक मोठा विजय मागील सर्व पराभव पुसून टाकतो आणि कदाचित हीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल की काय. ओव्हर द विकेट साहिल. विजयने चेंडूला टोलावले जरूर. लॉंगॉनच्या दिशेने सचिन तिथे उपस्थित आहेत. एक औपचारिकता म्हणून या मॅचकडे पाहिलं जाते आता, कारण की जवळजवळ आपण पाहतो की हा सामना आपल्या खिशामध्ये टाकलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने, अर्थातच रणजित कट्टे पाटील किंग्स 11ने. आणि याचबरोबर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघ हा सामना जिंकतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि त्याचबरोबर आभार व्यक्त करूयात